माझ्यासाठी तुम्ही एवढा थांबलात त्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करणार आणि तुम्हाला माहिती आहे की लांबर बुवा देणार. आपण कुणाची उधारी ठेवत नाही आणि जीएसटी सकट परत देऊन टाकतो. व्याज सकट एवढ्या जर आया बहिणी परत थांबत असतील, म्हाताऱ्या कोणतर थांबत असतील, अरे कुछ तो रहेगा लांबरे के पास. पर्यंत झोपलाव 15 मिनिटं मला फक्त द्या. 15 मिनिटं या काय डायलॉग मध्ये यांची बारी पुसून काढू. बघायचंय बघायचंय ताकद काय असते शब्दात. अरे एवढ्या रात्री घातल्यात या शक्तिपुरासाठी, एवढी वर्ष घासलेली आहेत, येडावून घासली. एका डायलॉग मध्ये यांची बारी पुसून काढू. बघा याचं नॉलेज सांगतो तुम्हाला. काय बोललं, पाऊस आला काय रे? हाय ना. आमची पाठ काय हे शक्तीवाले सोडत नाही, पाऊस सोडत. हे काय बोललं, तो बायकोचा विषय आणि सासऱ्याचा विषय. यांचं एक वाक्य होतं, डायरेक्ट बोलतात, हे जर रात्रीचे इकडं आहेत तर यांच्या बायकोची रात्रभर भागवतो. याचं वाक्य आहे. त्याच्यावर आम्ही विषय बोललो, तो यांना त्रास झाला. मग येऊन सांगतात, काय त्यांचं गाणं आहे सांगतो तुम्हाला. बघा एका वाक्यात त्याची बारी पुसून करतो. यांच्या वस्तादांना बोलायची गरजच नाही मला. या ठिकाणी माझे मित्र स्वरूप कुरूप माऊली आलेले आहेत. मनाचा पुजरा तुम्हाला. अनेक मंडळी माझे गावातली आहे. बघा ज्यांच्या म्हणतात माझ्या कवींना मान द्या, माझ्या बापसाला मान द्या. तुमचे जे वडील आहेत, तुम्ही ज्यांना पप्पा म्हणता, तुमच्या वस्ताद आहेत, त्यांचा वस्तादपदी मानस आहे. पण तुमच्या वस्तादांकुणी मी त्यांना बोलतच नाही, मी तुमच्या कवीला बोलतोय. अहो हे कृष्णाला बोलतात बा जवाड्या. नंतर कृष्णाला बोलले भाड्या. त्यांना बोलायचं होतं मला, कृष्णाला घालून बोलले त्या बारीत. जर कृष्णाला बा जवाड्या बोलतात, कृष्णाला भाड्या बोलतात, या कवीला मी काय बोलायला पाहिजे? कवीला मी येड झावा बोललो पाहिजे. मी बोललो, चुकलं माझा. तुम्ही हिंदू आहात, तुमच्या देवाला भाड्या बोलेल तुम्ही सण करायला काय हो? नाही ना. मग हे वाक्य लिहिणाऱ्याला मी येड झावा बोललो पण चपलेनं मारला पाहिजे आता. योगा ना हायचा बाप निघाला. मग ही माझी काय चूक आहे? आता यांचं खोडून काढतो हे वाक्य. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टीत बोलतात काय, जीवा भावाची असून नाती टाकली क्षणात तोडून. अरे सखा रामन दिले तुझ्या आईला सोडून. माझ्या वडिलांचं नाव सखाराम, बरोबर आहे. त्यांना ते म्हणायचं होतं. आता सखाराम कोण? माझा बाप. का बाप? मी तुरेवाला आहे, पुरुषाची बाजू मांडणार. म्हणजे राम कोणाचा? माझा. शक्तितुरा कसा बघायचा तुम्हाला सांगतो. बाप माझा कोण? सखाराम, कारण तुरेवाला आहे. पुरुषाची बाजू मी मांडणार. ह्यांनी मांडायची बाईची बाजू. मग सीता यांची आई झाली, कारण हे शक्तीवालं बाईची बाजू मांडतात. विशाल करंबळे, बरोबर. आईला सोडून नेली म्हणजे सीतेला सोडून नेली, म्हणजे ह्यांच्या आईशीला सोडून नेली. अरे होय की नाही? एका मिनिटात पारी संपत बघा. म्हणजे माझ्या सखारामानं हिच्या आईशीला सोडली. पटलं तुम्हाला? चंदुगुरव इथं आहेत, सगळं नामवंत आहेत. आईला तेच बोलतो. यांची 200 रुपये दिलेत मुळारामाचा गण घाल. ऐका ना, मला बारीक थोडस बोलतो. माझ्या बापानं ह्याच्या आईशीला सोडली, लय मोठा प्रॉब्लेम झाला. माझ्या सखारामानं ह्याच्या आईशीला आज लांजा सोडली. आरा ही होती यांची बारी एका मिनिटात. बाकी शास्त्रात तुझ्या बापाच्या बापाला पण झपायचं नाही. पहिलं गाणं घेतोय, पहिलं घेतो त्या इकडं. ती जुनी वैतला पहिलं दे कसा अर्पण. त्याच्या आधी एक रेडकूचा घ्याव, लांबोरेचा लांबोरा रेडा. त्याचा भाग कसा का? अहो यांच्या उभ्या आयुष्य तरी घासली ना तरी लांबोरी बाबाची बरोबरी करायची यांची लायकीच नाही हो. हे काय सांगतात, हे कालची अंडू पांडू काय बोलतो बघा. हा म्हशीचा विषय. सोडी मजा न देगी कंगन मजा न देगा. यांची चाला, यांची चाल. दोन शिंगानं दिसतंय हिडकू, दोन शिंगानं दिसतंय फडकू, बिनकामाचं हाय चिडकू. आज लोणला लागतोय सडकू, आज लोणला लागतोय सडकू, काळ्या म्हशीचं रक्तय रेडकू. दोन शिंगानं दिसतंय फडकू, बिनकामाचं हाय चिडकू, दोन
म्हणतात बायकोला कोण कोण लाजवतो. बोललंय तर बायका बिकांचा विषय आता आलं. यांची हीच लायकी, हीच पर्यंत त्यांची उडी. आता घ्या चढवून. यांच्या कवीचं नाव, यांच्या गुरुचं नाव विजय. विजय हे बरं सकाराम पाहिजे ना, ह्या चढवून. आपण कुणाची उदाहरण ठेवत नसतो. याच्या बापाला पण घाबरत नसतो, त्या बापाच्या बापाला पण घाबरत नसतो. आता शिखंडीचा विषय आपण कधी असापर्यंत गायलाच नव्हता. आपण असे वरवरचे गमतीचे विषय द्यायचो. यांना नको आहेत ते घ्या चढवून. यांच्या बापाचं नाव विजय, यांच्या वस्तादांचं नाव विजय. हे आता होतं ना, ते म्हणतात लांजाच्या काल्या रेड्या, लाजाच्या काळ तोंड्या. आता बाजूला होता तर काळ तोंडा होता, तर फॉरेनर होता काय हो? आता होता फॉरेनर होता. मौली नमस्कार. मग म्हटलं लांजाच्या तुझ्या बाप जो काळा कोळसा हाय, त्या लांजाच्या कोळशाच्या बाजूला उभा कर. एवढाच प्रश्न. तुझा बाप असेल तू घेऊन जा, त्याच्या मांडीवर बस, त्या मांडीवर काय करायचा कर. आता टिंब मध्ये करा. आपल्याला काय लिहायचं नाही. तुम्ही दोघांची काय मारून घ्यायची मारा. इकडं मला त्रास होता का म्हणे. काय विषय का घ्यायचा. सूडबुद्धी होती मनात, नीतिमत्तेनं केलाय घात, नीच कपटात रोवून पाय. हा एक गाणं असं लागल. आता आजपासून इंजेक्शन सुरू. अजूनपर्यंत गोळ्यांवर होतो. याने ऐकली नाही. अरे हे काय सांगतात, आज लांजामध्ये काहीतरी थोडस मर्यादा होत्या मला, उद्या आरपुड्यात. ह्यांनी फक्त मला असं कळ काढूनच दाखवावे असे घरातले विषय आणि घरातले विषय. घोडा लावी ना घोडा, दिवसाचा नागरा सकट बैल लावी ना. हे काय जागजागर. ह्यांचा एक कवी लय मोठा आहे ना, या कवीची लायकी असेल. कवीने द्यायचा, तुमच्यातल्या कोणीतरी उठायचा, एक विषय द्यायचा, चाल द्यायची. ह्यांच्या कवीने बांधायच्या नाही तर मी बांधतो एका मिनिटात. हा हिंमत नसल त्या शकण्या तुमच्या ठेवायच्या. विषय कसा घेतोय आता, कसा बांबू सकट लागल बघा, खोटी मारतोय बघा. तुमच्या तोंडातून असे शब्द शोभत नाही. म्हणजे ह्यानं उडून जायचं नाही, मी ओपन नाही करायचं. याला काय अर्थ आहे की नाही. शिक्षण माझं तिकडं बारीत आहे, बारी सारखे होणार. काय म्हणतो बघा. सूडबुद्धी होती मनात, नीतिमत्तेनं केलंय घात, नीच कपटात रोवून पाय. मंडळी कथाही ऐकता काय, मंडळी कथाही ऐकता काय, अविजयी हिजडा हाय. मंडळी कथाही ऐकता काय, हा विजय हिजडा हाय. कथाही ऐकता काय, हा विजय हिजडा हाय. मंडळी कथाही ऐकता काय, हा विजय हिजडा हाय. हिजडा म्हणजे खऱ्या अर्थानं पूर्वजन्माची बाई, पूर्वजन्माची बाई, पूर्वजन्माची बाई. काढल घाटा देश मनात वरदान मागून घे, वरदान मागून घे, वरदान मागून घे. उस्माने करलेला अंबेला पटकरलेला, गावहीच्या मनात हाय, गावहीच्या मनात हाय. ही कथाही ऐकता काय, ही कथाही ऐकता काय, महाविजयी हिजडा हाय. ही कथाही ऐकता काय, महाविजयी हिजडा हाय. कथाही ऐकता काय, महाविजयी हिजडा हाय. कथाही ऐकता काय, महाविजयी हिजडा हाय. सूडबुद्धी होती मनात, नीतिमत्तेनं केलंय घात. सूडबुद्धी होती मनात, नीतिमत्तेनं केलंय घात, नीच कपटात रोवून पाय. म्हणजे कथाही ऐकता काय, हा विजय हिजडा हाय. कथाही ऐकता काय, हा विजय हिजडा हाय. कथाही ऐकता काय, हा विजय हिजडा हाय. कथाही ऐकता काय, काळ्या चोचीचा काळ्या चोचीचा विषय म्हणून तर डायलॉग होता की लांजाच्या पब्लिकची आज इथं साक्ष आहे. आणि या आमच्या निकंबुवाचं माझ्या लाल चोचीवर लक्ष आहे. तिकडं लक्ष आहे तुमचा सगळ्यात मोठा, याव मोठा सकारामचा विषय. यांच्या आईशीचं नाव राजेश्री. मी त्यांना काय म्हणत नाही, सगळी कुंडली आहे,
हजारदा सांगितलेलं झाकली मूठ 1.25 लाखाची. ही फक्त सुरुवात आहे ट्रेलर. तुम्हाला दोघांनाही समाजात नाक मुठीत घेऊन वावरायला लावीन सांगून ठेवतोय. फिरून देणार नाही समाजात. तुमची असली तुमची लायकी नसलेली जी काय तुमची आबादी आहे ती इथं काढली जाईल. शाप लागला करीन. तुम्ही माझ्यासोबत सोडा शक्ती तुरास सोडाल. हारपुडात तुम्ही आहे. कसं विषय देतो बघायचा. अजून एक विषय घ्यायचा. त्याच्या आयुष्याचं नाव राजेश्री. माझ्या औषधाचं नाव सकाराम. त्याच्या आयुष्याचं नाव राजेश्री. या बाबा आपण कुणाची उदारी ठेवत नाही. घ्या. मन मनात गुंतवून मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून. राजा इंद्राला ह्याच्या दुसऱ्या बापसाचं नाव राजेंद्र. 2 बाप आहे त्याचं. हा 2 बाप आहे. तर मी राजा इंद्राला म्हणतोय. राजेंद्र म्हणतोय मी. राजेंद्र म्हणत नाही राजा इंद्रा म्हणतोय. हा राजेंद्र म्हणजे राजा इंद्र आहे तोच आहे. मन मनात समधी गजरा मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून होऊन दुसऱ्याच्या अधीन होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीन. 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 मन मनात गुंतवून मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीन. होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीन. सची आणि ऋषभतीनं बघून मोठा साधलाय डाव. बघून मोठा साधलाय डाव. बघून मोठा साधलाय डाव. इंद्र नव्हता हजर तिथं भेटलाय चांगला भलतावाव. भेटलाय चांगला भलतावाव. भेटलाय चांगला भलतावाव. हो त्याला अंग संग जुळवून एकमेकाला भुलवून त्याला अंग संग जुळवून एकमेकाला भुलवून होऊन दुसऱ्याच्या अधीन पाप केलं राजश्रीन. 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 माझ्या सकारामनं यांची आई सोडली. हा विषय विजयी हिजडा आहे. हिजडा विजय म्हणजे काय ते सांगायला लागेल. शिखंडी होता शिखंडी. महाभारतात हा जो हिजडा होता आणि खऱ्या अर्थानं विजय त्याने मिळवला होता. अंबिकेचं पहिली जी अंबी होती तिचं स्वरूप आणि तो विजयी झाला. तो विजयी झाला हिजडा. तो विजयी झाला तो यांच्या विजयी हिजडा म्हणत नाही. हे दुसरं होतं ना बाजूला होतं त्यांनी गाणं म्हटलं. त्यांना त्यांचं नाव विजय आहे. त्यांना हिजडा म्हणत नाही आहे. तर त्यांनी वडून यायचं नाही. मी हजारदा सांगतो. तुम्ही घरापर्यंत विषय गायलात. तुम्ही बायकोचा विषय गायलात. तुमचं नाक शाप कापून टाकेन असं 4 चौघात. अजून आवर घाला. अजून आवर घाला नाही तर साम दाम दंडभेद असा खुटार होईल. आयुष्यात कधी निघणार नाही. आणि ह्या माझ्या रांजाच्या भूमीत सांगतो एवढं तुम्ही समजून जावा. आता हे एवढं मोठं कवी शान यांना मान पाहिजे सन्मान पाहिजे. या मचमच्यांना मिचमिचांना सन्मान पाहिजे. आदिमायेचा मांड आहे. नवरात्र आहे. हा लांजा शास्त्राचा आमचा तालुका आहे. नवरात्रीत या आदिमायेचा उदो करायचा असतो. नवरात्रीचं गाणं म्हणायचं असतं. यांच्या कवीनं लिहून दिलं काय हो. याने नवरात्रीचं गाणं गायला. अरे नाही गायलं. मग या कवीला कसला मान द्यायचा. या कवीला कसला मान द्यायचा. माऊली मुळा रंबाचा मी गण गायला. यांची लायकी होती का द्यायचा भाग. 2 शब्द बोलू. याने 200 रुपये दिले आहेत. घेतो. या ठिकाणी गीतकार गायक समीर आदवडे माऊली दापोलीतून चिखलगाव इथून 100 रुपयाचं पारितोषिक आणलंय. धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे की जो मुळारंबाचा मी गण गायला त्यांनी जरासा तरी भाग द्यायचा होता. मी गण गवळण कुठले गायले नाही. गण गवळण कुठलं गातात. ही यांची एवढीच करण्याची धाव कोकणापर्यंत. काय म्हणतोय बघा. त्यांची फरमाईश आहे जो आजचा गण गायला. मूळारंभ तू आदि आरंभ. त्या कवीला
दुसऱ्यांचा त्या लांबोऱ्या आमच्या सचिन कदमचा विषय आणि त्याला आमचे महाकाळ बुवा त्यांचे 2-3 विषय घेऊन आपल्याला लिवायचं आणि पोरग्याला द्यायचं. मग पोरग्याला शांतपणा सांगायचा माझ्या कवीला असं म्हण माझ्या कवी कोण आहे कोण तो कविता आहे काय काय ह्याच्यात आहे मूळ रंभ तू आदि आरंभ आत्मसंभ नाही दंभ विश्वपती परम. कधी ऐकलं नाही का असे शब्द? अरे माज नाही करत एवढं समाजाला दिलंय शक्तिपुराला वेळाकडे दिलंय आणि त्याच्यानंतर मी माज करतोय आणि आपलेपणाला माज करतोय. हा मूळ रंभ तू आदि आरंभ मूळ रंभ तू आदि आरंभ आत्मसंभ नाही दंभ विश्वपती परम आत्मसंभ नाही दंभ विश्वपती परम. विषय घाललेत बायकोला लाजवली याने सोडले त्याने सोडली असले भंगार विषय जे जुने झालेत. उद्यापासून मी सांगितलं होतं मला वाटलं आधी सरळ करतील बारी प्रेमाला बोलत होते पण गाणी घाणेरडी जी आया भिन्ना त्रासदायक आहेत ती. अरे अशी गाणी 5 मिनिटात होती परमेश्वर कृपेने. आणि उद्या तुम्ही किती सरळ जायचं उद्या तुमच्या घराची आबरू विथ ऑन रेकॉर्ड ऑनलाईन ऑन युट्यूब तुमच्या घराचा बाजार उद्या हाय. दुसऱ्याच्या घरापर्यंत जाता मग तुम्ही तयारी ठेवायची स्वतःच्या घराची बद्दल ऐकायची. माऊली माझी इच्छा नाही ही काय म्हणतात की तुमच्याकडून शोभत नाही पण ह्याने आईवर बोलावं याने बायकोवर बोलावं याने आमच्या रंगावर बोलावं आणि आम्ही शांत राहायचं ह्यांच्यावर काही बोलायचं नाही. यांचं घेऊन झालंय उद्याची वारी. आता काय जास्त बोलत नाही माझा लांजा आहे या लांजात माझ्याकडून काही लोकांची अपेक्षा पण असले याड झवे असल्यानंतर त्यांना तशी उत्तर द्यावी लागतात म्हणून आता या मंडळावरती एक गाणं म्हणतोय.